केरळला का नाही? केरळला का? तसं असेल तर तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाने AIADMK जिंकायला पाहिजे होते. तिथे TVK नावाचा एक नवीन पक्ष जिंकला, ज्याचा या महिला आरक्षणासंदर्भात काहीच भूमिका नव्हती. जरा भान ठेवून बोलायला पाहिजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी. पण कोणतंही भान न ठेवता बोलल्यावरती तुमच्या अशा प्रकारच्या विजयांना नैतिक अधिष्ठान मिळणार नाही. महिला आरक्षणाच्या बाबतीत जर तुम्हाला एवढी चिंता होती तर महिला विधेयक कधीच मंजूर झालेलं आहे ना. तुम्हाला डिलिमिटेशन करायचं आहे, तुम्हाला 850 मतदारसंघ करायचे आहेत. मग केरळमध्ये महिला नाही आहेत का? सर्वाधिक आहेत. आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा आहेत. पण तिकडे तुम्हाला अपयश का मिळालं? का मिळालं सांगा? रावसाहेब दानवेंचं म्हणणं आहे की ठाकरे सेनेची राज्यात वाताहत झालेली आहे, ते बंगालचंच पाहायला चालले, असं रावसाहेब दानवेंचं म्हणणं आहे. एक राज्य चाललेली आहे, तर मोठमोठे जे विरोधी पक्ष आहेत ते आता कुठेतरी कमी होताना दिसतात. नाही, असं काय. इंडिया आघाडीचं भविष्य काय? असा प्रश्न इंडिया आघाडीचे भविष्य अत्यंत उत्तम आहे. एक बघा, इंदिरा गांधींचा पराभव झाला त्याआधी ते देशातली सर्व राज्य जिंकली होती त्यांनी. काँग्रेस, इंदिरा गांधी या सर्वोच्च नेत्या होत्या आणि मोदींपेक्षा लोकप्रिय नेत्या होत्या. आणि त्यांनी जवळजवळ सर्व राज्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती. पण त्यांचा पराभव लोकांनी नंतर केला. मोदीसुद्धा त्या सर्वोच्च टोकावरती आज आहे जिथे इंदिरा गांधी होत्या. मला असं वाटतं पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षाचा झालेला पराभव हा मोदी यांच्या पतनाची सुरुवात आहे. ही मोदी यांच्या पतनाची सुरुवात आहे असं मी मानतो. मी कालही म्हणालो की दिवा विझताना त्याची वात मोठी होते आणि विझते. दिव्याची वात मोठी झालेली आहे. तुम्हाला दिवा हळूहळू विझताना दिसेल. हे भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी आहे म्हणून सांगतो. हे शास्त्र आहे, हे हिंदुत्वाचं शास्त्र आहे. म्हणून त्यांना मी त्या शास्त्रामध्ये सांगतो. परिस्थितीमध्ये भारताने सामर्थ्याने सामना केला आणि त्याच्यामुळे हा विजय झालेला आहे. ज्या क्षणी मोदी जिंकले त्या क्षणी भारताचा शेअर बाजार कोसळला आणि त्या क्षणी रुपया कोसळून 96 रुपयावरती लुढकला. हे मोदींना माहिती आहे का? मोदींनी खरं बोलायला शिकलं पाहिजे. मोदींनी खरं बोलण्याचे धडे स्वतःला घेतले पाहिजेत आणि आपल्या सहकाऱ्यांना दिले पाहिजेत. ज्या क्षणी बंगालच्या विजयाची बातमी आली त्या क्षणी रुपया 95.5 जवळजवळ 96 रुपये इतक्या लुढकला डॉलरच्या तुलनेत आणि शेअर बाजार सुद्धा कोसळला.